तर नमस्कार मित्रांनो, आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपला आय डीचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आपलं ब्लॉग येत नव्हतं. तर आता आपलं रेग्युलर ब्लॉग येत राहतील. जसं आपल्याला भाडा असेल तसा. तर आपल्या गावातलीच होती भाडेवाली. तर त्यानं घेऊन जात होतं मालवणला आणि पहिला टाकला आपला डिझेल टाकून निघालो आणि डायरेक्ट चिपळूणला घेतला पहिला चहा. पूर्ण रात प्रवास करून सकाळ उजाडला तेव्हा पोचलो आम्ही डायरेक्ट मालवणमध्ये आपला रूम फिक्स असतात. ते तसे आपण पहिले रूमवर गेलो आणि बघा माझं डोलं कसं रातभर गाडी चालवून झालं. रूमवर पोचलो आणि पहिले बरं झोप काढून घेते. झोप काढून झाली तर दुपारची मस्त की जेवणाची व्यवस्था केली ती पापलेट, सुरमई आणि कोलंबी आणि मग डायरेक्ट बीचवर जायची तयारी झाली. ते पोरांचा रील शूट चालू होता आणि मग कस्टमरला डायरेक्ट घेऊन आलो तरकाली बीचवर मी पण सनसेट थोडासा एन्जॉय केला आणि रात्री पोचलो डायरेक्ट जेवणाच्या टायमिंगला. जेवण तयार होता आपला. जेवलो आणि डायरेक्ट झोपलो आणि कारण की सकाळचे लवकर उठायचं होता. सकाळचे लवकर उठलो आणि गेलो डायरेक्ट मार्केटमध्ये मालवण बीचला आलो आणि इथनं मासली आपण घेतली आणि नंतर डायरेक्ट गेलो रूमवरनं परत आलो आम्ही मालवण बीचला. सिंधुदुर्ग बघायला तिकीट काढायला लागते कारण की तिथं ओढीनंच जायला लागते म्हणून त्यानं तिकीट काउंटरजवळ सोडलं आणि मी इथं थांबलो आणि त्यांना वॉटर स्पोर्ट पण करायचं होतं. त्यांनी मालवण बीचला वॉटर स्पोर्ट केलं आणि रात्री येताना एर्टिगा फसलेली ती त्यांना काढून दिली आणि साईडलाच जेवणाचा इंतजाम केला होता आम्ही आणि तशी जेवलो आम्ही. मस्त जेवायला लागला. तर दिवस तिसरा डायरेक्ट निघालो आम्ही सकाळ गणपतीपुळेला जाता थोडासा नाश्ता केला आणि डायरेक्ट निघालो आरेवारे बीच करून. कोकणाने एक नंबर मजा जर म्हणजे व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर आरेवारे बीचच. आणि मग पोचलो गणपतीपुळेला. कस्टमर गेलं तर आपलं पाया पडायला तर आपल्याला पार्किंगमध्ये थांबायला लागला. संध्याकाळी चिपळूणच्या इथं नाश्ता केला आणि डायरेक्ट निघालो आपल्या घराजवळ जायला. घरी आलो, फ्रेश झालो आणि डायरेक्ट झोपायला घेतला. तर तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या तुमचा माझ्या पाठीशी.